येस, करायचं का? मला आवाज येत नाही काय? तुझा अनम्यूट आहे मला वाटतं माणसं. हो, चालेल बरोबर. हा. हरे कृष्णा. सर्वांचे आजच्या गीताजीवनीच्या सत्रात हार्दिक स्वागत. आज आपण 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग यामधील 74वा श्लोक पाहणार आहोत. संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थश्च महात्मनः संवादम् इमम् अश्रौष अद्भुतं रोमहर्षणम्. संजय म्हणाला, याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्यांचा संवाद मी ऐकला. हा संवाद अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी आहे. तात्पर्य: भगवद्गीतेच्या प्रारंभी धृतराष्ट्राने संजयला विचारले होते की कुरुक्षेत्राच्या भूमीवर काय घडले. संजयाचे गुरु व्यासदेव यांच्या कृपेने साऱ्या घटना संजयाच्या हृदयामध्ये स्फुरत होत्या. याप्रमाणे त्याने युद्धभूमीचा सारांश वर्णित केला. त्या ठिकाणी घडलेला संवाद हा अत्यंत अद्भुत होता, कारण दोन महात्म्यामधील असा महत्वपूर्ण संवाद कधी घडला नव्हता आणि कधी घडणारही नव्हता. हा संवाद अद्भुत असण्याचे आणखी एक कारण म्हणजे भगवंत आपल्या शक्तीविषयी आणि स्वतःविषयी जीवांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महान भगवत भक्त अर्जुनाला सांगत होते. श्रीकृष्णांना जाणण्यासाठी जर आपण अर्जुनाच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले तर आपले जीवन सुखी आणि शांतिमय होईल. संजयाला हे कळून चुकले आणि जसजसे तो हे जाणू लागला तसतसा त्याने धृतराष्ट्राला हा संवाद कथन केला. आता निष्कर्ष काढण्यात आला आहे की जेथे जेथे श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत तेथे तेथे विजय आहे. आपण प्रार्थना म्हणून सुरुवातीला आणि मग या श्लोकावर चर्चा करूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरून् श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजाता सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. भगवद्गीतेचा मोक्ष संन्यास योग हा अध्याय आपण चालू केलाय आणि त्यातला 18व्या अध्यायातला 74वा श्लोक आपण आज पाहतोय. शेवटचे 2-4 श्लोक राहिले आहेत आणि आपण या भगवद्गीतेच्या जो कृष्ण अर्जुन संवाद आहे त्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत हा आठवडा आपला शेवटचा आठवडा आहे. तर आज आपण या श्लोकाबद्दल चर्चा करणार आहोत. या श्लोकामध्ये जसं आपण इतरांशी बोलतो, चर्चा करतो, संवाद करतो, कधी प्रश्न विचारतो एकमेकांना, कधी इतर लोक सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतात. म्हणजे हे संवाद हे आपल्या जीवनात रोज घडत असतात. अनादी काळापासून हे संवाद घडत आलेले आहेत, चर्चा घडत आलेल्या आहेत. आपण अनेक विषयावर नेहमी चर्चा करीत असतो. पण संसारी लोकांना अनेक विषय चर्चा करण्याचं, कोणी वृत्तपत्रावर चर्चा करतं, कोणी खेळाविषयी चर्चा करतं, कोणी मनोरंजनाविषयी चर्चा करतं, कधी शेजारच्या पाजारच्या गोष्टी बोलल्या जातात, राजकारणावर चर्चा होते,
वर्तमानपत्रातील बातम्यांवर चर्चा होते, कधी कादंबऱ्यावर चर्चा होते. अशा वेगवेगळ्या चर्चा चालू असतात. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचं जे संवाद आहे, जी चर्चा आहे ती साधारण नाहीये. ती संजय हा धृतराष्ट्राचा सेवक आहे, सहाय्यक आहे त्यांचा. धृतराष्ट्र हे लहानपणापासून आंधळे होते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जन्मापासून ते अंध होते. पण केवळ ते जन्मापासून नुसतं शारीरिक दृष्ट्या अंधत्व होतं असं नाही, तर ते आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा आंधळे होते. आपण अनेक महानुभाव पाहतो असे की आध्यात्मिक क्षेत्रात, की जरी ते अंध होते तरी सुद्धा त्यांनी आध्यात्मिक जीवनात पूर्णत्व प्राप्त केलं होतं. म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या ते अंध नव्हते. उदाहरणार्थ आपण सूरदासांचं उदाहरण घेऊ शकतो किंवा बिल्वमंगल ठाकूरांचं उदाहरण घेऊ शकतो. ते अंध असूनही त्यांची आध्यात्मिक दृष्टी चांगली होती. पण इथं धृतराष्ट्राचा हा प्रश्न होता की ते अंध होते शारीरिक दृष्ट्या. पण आपल्याला माहित आहे शारीरिक दृष्ट्या जर अंधत्व असतं तर त्या व्यक्तीच्या जीवनात किती समस्या असतात. त्या समस्या असताना पण मग त्याचं कर्तव्य हे होतं की आध्यात्मिक दृष्ट्या तर तो चांगला, पण आध्यात्मिक दृष्ट्याही तो अंध होता. हे सगळ्यात मोठं दुर्दैव होतं धृतराष्ट्राचं. त्यामुळं हे युद्ध घडलं. आणि आध्यात्मिक दृष्ट्या अंध असणे हे खूप मोठं हानिकारक आहे. दोन्ही दृष्ट्या अंध असल्यामुळे धृतराष्ट्राची हे युद्ध झालं. आणि इथं आपण सुरुवातीलाच पाहिलं या गीतेच्या सुरुवातीला की धृतराष्ट्र प्रश्न विचारतात की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र काय करत आहेत. संजयाला व्यासदेवांच्या कृपेने दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती. तो युद्धभूमीवर जे चालले आहे तो राजदरबारात बसून तो युद्धभूमीवरच्या सगळ्या नुसत्या बघूच शकत नव्हता, तर प्रत्येक गोष्ट तो ऐकू शकत होता आणि प्रत्येक व्यक्तीच्या हृदयातले भाव सुद्धा त्याला समजत होते. हे कारण म्हणजे त्याच्यावर गुरूंची कृपा होती, त्यामुळे त्याला ते सगळं ऐकू येत होतं. ही गोष्ट आपल्याला आश्चर्यकारक वाटते, पण 200 वर्षापूर्वी जर आपल्याला कोणी सांगितलं असतं की तुम्ही घरात बसून जगभरातल्या घडामोडी पाहाल, तर कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला नसता. पण आज आपण पाहतोय की हजारो मैलावरच्या गोष्टी जगात ज्या घडतायत त्या दूरदर्शनच्या माध्यमातून आपण एका जागी बसून मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या गोष्टी एका क्षणात समजतात. जगभर काय चाललंय ते म्हणजे. परंतु ह्या भौतिक जगातलं ज्ञान आहे ना, ते सूक्ष्म स्वरूपातले, स्थूल स्वरूपातले, सूक्ष्म नाही स्थूल स्वरूपातले. आणि ज्या योगे संजय पाहू शकत होता त्याची ती क्षमता होती ती सूक्ष्म आहे. ती आधुनिक काळामध्ये अशी क्षमता येणं शक्य नाहीये. त्यामुळं ही आध्यात्मिक शक्ती नाही त्याची, ही त्याची आध्यात्मिक शक्ती आहे. धृतराष्ट्र जेव्हा प्रश्न विचारतो की कुरुक्षेत्रावर काय घडत आहे, तेव्हा सविस्तर वर्णन संजय सगळं करतात. आणि नंतर व्यासदेवांच्या कृपेने तो हे सर्व पाहू शकला. आणि तो म्हटला की जेव्हा त्यांनी हे भगवद्गीता सांगणं संपवलं तेव्हा तो हा श्लोक बोलतो की हा दोन महात्म्यांमधील अद्भुत संवाद मी ऐकला. दोन शब्द आले तिथं, अद्भुत आणि रोमांचकारी आणि अद्भुत हे विशेषण आलीत. आणि संवाद वार्ता हा एक शब्द इथं आलेला आहे. हे दोन्ही शब्द खूप महत्वाचे आहेत. संवाद अनेक प्रकारचे असतात. आध्यात्मिक दृष्टीने आपण जी वार्ता करतो त्याला आध्यात्मिक दृष्टीने प्रत्येक वार्तेला काही संवाद म्हणत नाही, तर शास्त्रानुसार संवाद ही एक विशेष प्रकारची वार्ता आहे. हा संवाद अद्भुत होता. का अद्भुत होता? कारण भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये तो झाला. आणि तो साधारण विषय नव्हता. भगवंतांनी स्वतःविषयी त्यांच्या शक्तीविषयी भगवंतांना सर्व काही सांगितलं, म्हणून हा संवाद हा साधारण नव्हता, तो अद्भुत होता. अर्जुनाला निमित्त करून भगवंतांनी पूर्ण जगाला पूर्ण संसाराला भगवद्गीतेचे ज्ञान दिले. आणि हा संवाद ऐकून संजय म्हणतो की माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. आपल्याला आपण आपल्या अंगावर असे रोमांच का उभा राहत नाही. एखादा म्हणेल की कृष्ण जर स्वतः माझ्या समोर प्रकट झाले आणि त्यांनी जर मला गीता सांगितली तरच माझ्या शरीरावर रोमांच उभे राहतील. पण असं नाहीये की हा भगवद्गीतेचा उपदेश हा दिव्य आहे.
आणि आध्यात्मिक आहे आणि दिव्य आहे. त्यामुळं आजही जरी 5,000 वर्षापूर्वी सांगितलेली गीता आपण पुस्तक रूपाने आध्यात्मिक गुरूंच्या मुखातून, जे गुरु शिष्य परंपरेतून आलेले आहेत त्या आचार्य मुखातून आपण जेव्हा ही गीता वाचतो, ऐकतो, तेव्हा आपल्याला त्याच आनंदाचा लाभ होऊ शकतो. आपल्याही अंगावर तसेच रोमांच उभे राहू शकतात. आपण परंपरेतून आलेल्या भक्तांकडून हे ज्ञान घेतलं पाहिजे, तरच आपल्याला या भगवद्गीतेच्या ज्ञानाचा लाभ होऊ शकतो. पण हे ज्ञान कसं ऐकायला हवं? तर हे ज्ञान श्रद्धेने, प्रेमानं आणि ध्यानपूर्वक ऐकायला हवं. जेव्हा आपण ध्यानपूर्वक या गीतेच्या ज्ञानाचे श्रवण करू, तेव्हाच आपल्याला या ज्ञानाचे या आध्यात्मिक ज्ञानाचे महात्म्य समजेल. संजय म्हणतात की हे राजन, श्रीकृष्ण आणि अर्जुन यामधील हा अद्भुत संवाद मला ऐकून वारंवार मला त्याचं स्मरण होतंय आणि जसजसं मला त्याचं स्मरण होतंय तसं मी वारंवार हर्षित होतोय. आणि जसं संजयाला त्याचं स्मरण होऊन तो हर्षित होतोय तसं आपणही प्रसन्न होऊ शकतो. वास्तविकपणे जो भगवद्गीतेचं अध्ययन करतो तो हर्षित आणि आनंदित होतो. चेतना दिव्य ज्ञानाने जेव्हा प्रभावित होते तेव्हा त्यामुळे आपल्याला आनंदाची अनुभूती येते. 4 प्रकारच्या चर्चा संवाद सांगितलेत. पहिला म्हणजे जल्प. म्हणजे जल्पमध्ये 2 पक्ष असतात. आपण खेळात कसं पाहतो, खेळामध्ये 2 पक्ष असतात. एक विरोधी पक्ष, दोन्ही एकमेकांचे विरोधी पक्ष असतात. 2 पक्ष असतात आणि त्याच्यामध्ये जेव्हा जल्प हा जो वार्ता असते, संवाद असतो, त्याच्यामध्ये दोघांनाही असं वाटतं की मी जिंकायला पाहिजे आणि दुसऱ्यांची हार झाली पाहिजे. मी जिंकायला पाहिजे आणि दुसऱ्याची, आणि सगळ्यांनी माझं मत ऐकलं पाहिजे असं त्यांना वाटतं. समोरच्याच्या मताचं त्यांना खंडन करायचं असतं. प्रत्येक गटाला असं वाटतं की मी पुढच्याच्या मताचं खंडन करावं आणि मग त्याच्यासाठी तो छळाचा वापर करतो किंवा जे सत्य आहे ते तोडून मोडून प्रस्थापित करतो. दुसरे व्यक्ती सुद्धा असेच करतात. प्रतिद्वंदी जे त्यांचे असतात ते पण असेच करतात. म्हणजे एक द्वेषपूर्ण भाव त्यांच्यामध्ये असतो आणि पुढच्याला कोणत्याही परिस्थितीत त्यांना हरवायचं असतं. म्हणजे येणं केनं प्रकारे ना आपलंच म्हणणं कसं खरं आहे ते त्यांना खरं करून दाखवायचं असतं आणि पुढच्याचं मन कसं खोटं आहे हे त्यांना ठासून सांगायचं असतं आणि आपलं मत प्रस्थापित करायचं असतं. या प्रकाराला म्हणतात जल्प. आणि दुसरा प्रकार आहे म्हणजे वितंडा. याच्यामध्ये तर छळ, खोटं बोलून सत्याचं मोडून तोडून टाकणं या गोष्टी असतातच. पण पहिल्या पक्षाचं एक मत असलं ना, दुसऱ्या पक्षाचं काही मत नसलं तरी त्या सुद्धा त्यांना असं वाटत असतं की त्यांचा फक्त एक उद्देश असतो की पुढच्याचं म्हणणं खोटं ठरवायचं, त्याला अपमानित करायचं. त्यांचे जरी काही विचार नसले तरी तुमचे पण विचार मला ऐकायचे नाहीत आणि मला तुमचे विचार स्वीकार नाहीत असं म्हणून त्यांना पुढच्या पक्षाला त्यांना खोटं ठरवायचं असतं. आणि दोन्ही प्रकारच्या वार्ता, दोघात वादविवाद, भांडणं आणि त्यांना एकमेकांना हरवायचं असतं. हाच त्यांचा उद्देश आणि एकमेकांप्रती अजिबात त्यांच्यामध्ये सन्मान नसतो. ते रजोगुण तमोगुणाच्या आधीत होऊन पतितांसारखं वर्तन करतात. जसं आपण बातम्यामध्ये पाहतो, तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचदा बातम्यामध्ये आता एक समजा बातमी असेल तर वेगवेगळ्या लोकांची मतं विचारली जातात त्याच्याबद्दल. तेव्हा तो रिपोर्टर विचारत असतो प्रत्येकाला, पण प्रत्येकालाच आपलं मत इतकं आग्रहीपणे मांडायचं असतं की ते दुसऱ्याला न बोलता त्या रिपोर्टरला सांगावं लागतं, तुम्ही थांबा आता, तुम्ही बोलू नका, दुसऱ्याला बोलू द्या. म्हणजे एकमेकांना खोटं ठरवणं, दुसऱ्यांना कमी लेखणं, मोठमोठ्याने ओरडणं, भांडण करणं, इतरांचं ऐकून न घेणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. जसं आपण बातम्यामध्ये, हे उदाहरण तुम्हाला याच्यासाठी देते की आपल्याला ते पाहायला मिळतं दैनंदिन जीवनात. त्याच्यासाठी ह्याला म्हणायचं वितंडा. पहिलं पाहिलं आपण जल्प, आता वितंडा. आणि तिसरा प्रकार म्हणजे वाद. दोन्ही पक्षांचा उद्देश, वाद जेव्हा असतो ना तेव्हा 2 पक्ष असतील ना तर दोन्ही पक्षांचा उद्देश असतो की सत्याची प्रतिष्ठापना करणे. म्हणजे हे दोन्ही पक्ष एकदम सात्विक असतात. त्यांना एकमेकांशी भांडण नसती करायची, पण एकमेकांची मतं ते प्रस्तुत करतात. आपापली मतं जेव्हा प्रस्तुत करतात तेव्हा ते सत्याचे निर्धारण व्हावे या दृष्टीनं प्रयत्न करतात. दोन्हींची इच्छा एकच असते की
कुणाचंही मत जरी घेतलं गेलं तरी या पक्षाचं घ्या किंवा या पक्षाचं, सत्याचं निर्धारण व्हावं एवढीच त्यांची इच्छा असतात. आणि ते सात्विक भावाने शांतपणे विचार करून निपक्षपाती निर्णय घेतात आणि एकमताने तो निर्णय घेतात. आणि यामध्ये मैत्रीच्या भावनेची आवश्यकता असते. नाहीतर मैत्रीची भावना नसेल तर परत त्या जल्प आणि वितंडासारखंच होईल, एकमेकांप्रती द्वेष. आणि आध्यात्मिक क्षेत्रात पण असंच व्हायचं. या संदर्भात चैतन्य महाप्रभू जेव्हा सार्वभौम भट्टाचार्यांकडे गेले तेव्हा त्यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्याच्यामध्ये सार्वभौम भट्टाचार्यांनी शेवटी हार मानली आणि चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी बनले. तसंच जेव्हा चैतन्य महाप्रभू जेव्हा प्रकाशानंद सरस्वतींना भेटायला गेले, तो मायावादी प्रचार करायचे प्रकाशानंद सरस्वती, पण चैतन्य महाप्रभूंनी त्यांना इतक्या चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं की त्यांचे सगळे संन्यासी परत चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी बनले. म्हणजे हे सात्विक भाव आणि वाद कशा प्रकारे व्हायचे त्याचं उदाहरण आहे. म्हणजे जीव गोस्वामी, सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी हे सुद्धा इतर विद्वानांशी वाद घालायचे, परंतु रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी काही गर्विष्ठ माणसं दिसली किंवा अशी जल्प वगैरे प्रकाराची अशी माणसं दिसली तर ते वाद घालायचे नाहीत. त्यांना वाटायचं की आपला आध्यात्मिक वेळ ह्याच्यामध्ये कशाला वाया घालवायचा. पण जीव गोस्वामी नेहमी असे तर्क करायचे, त्यांच्या बरोबर वाद घालायचे आणि आपलं मत पटवून देण्याचा प्रयत्न करायचे. आणि या वादामध्ये अहंकार नसायचा. याच्यामध्ये अहंकारामुळे आपण काय करतो की आपण दुसऱ्याचं मत आपण स्वीकारत नाही. म्हणजे पुढच्या व्यक्तीचं मत जरी खरं असलं तरी अहंकारामुळे आपण ते मान्य करत नाही. वादामध्ये ज्ञानाचा प्रकाश व्हावा एवढीच इच्छा असते. जसं शंकराचार्यांचं उदाहरण पाहू शकतो की आपण शंकराचार्य अद्वैतवादाचा प्रचार करायचे, पण चैतन्य महाप्रभू सांगतात की ते मूळ रूपात ते वैष्णव आहेत. आपण कालच श्रवण यात्रेमध्ये पाहिलं की पांडुरंग अष्टकम शंकराचार्यांनी लिहिले. शंकराचार्यांनी कमी वयात संन्यास घेतला होता आणि एकदा ते जेव्हा कुमारलीला भट्टला भेटायला गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर तुमच्या आंदोलन जर तुमचं यशस्वी करायचं असेल तर तुम्ही मंडन मिश्रांना हरवायला पाहिजे. मंडन मिश्रा नावाचे एक विद्वान होते, त्यांना हरवायला पाहिजे. ते माहिष्मतीपूर येथे राहायचे. मग मंडन मिश्रांना हरवायचं तर आदि शंकराचार्य मग मंडन मिश्रांकडे गेले आणि त्यांनी वादाची भिक्षा मागितली. मग तुम्ही माझ्याशी वाद घाला अशी भिक्षा मागितली. मंडनाचार्य खूप अनुभवी होते, वृद्ध होते, त्यामुळे त्यांना वाटलं की हा तरुण आहे, त्याची ख्याती त्यांनी ऐकली होती शंकराचार्याची, पण तरीही ते वादासाठी तयार झाले. आणि जवळजवळ बरेच दिवस या दोघांमधला वाद चालला. अगोदरच्या काळात कसं असायचं की वादाचे नियम ठरलेले असायचे, वाद घालणाऱ्या व्यक्तीची योग्यता ठरली जायची. असं उठसूट कुणाशी पण वाद घालायचे नाही की कोणी या आणि वाद घाला, असं असं नव्हतं होत. की त्यांनी विचार केला की हा तरुण आहे, मंडनाचार्यांनी विचार केला आणि मी बरंच ऐकलं आहे, अनुभवी आहे, वृद्ध आहे, त्यामुळं ते म्हणाले ठीक आहे. मग त्यांनी अनुमती दिल्यानंतर मग ते विचारतात की मध्यस्थी कोण. जेव्हा वाद व्हायचे तेव्हा दोन्ही पक्षामध्ये एक मध्यस्थ असायचा जो मार्गदर्शन करायचं. कुणाचं चुकत असेल तर त्यांना सांगायचा की तुम्ही थांबा, तुम्ही थांबा, असं करून ते मध्यस्थी त्यांचं सोडवायचा प्रयत्न करा. म्हणून मध्यस्थी कोण. मग शंकराचार्य म्हणतात की तुम्हीच निवडा कोण मध्यस्थी. मग ते सांगतात की माझ्या पत्नीला आपण मध्यस्थ म्हणून घेऊ. त्यांच्या पत्नी पण खूप विद्वान होत्या. आणि असे जेव्हा हे ठरलं तर 2-3 महिने जवळजवळ सकाळपासून संध्याकाळपर्यंत दोघांचे वाद चालायचे. वाद म्हणजे आध्यात्मिक विषयांवर ते बोलायचे. त्यात कोणीच हरत नव्हतं. पण असं प्रतीत होत होतं की शंकराचार्यांचा पगडा जरा जास्त आहे आणि मंडनाचार्य आहेत ते हरू शकतात. मग त्यांची पत्नी म्हणते की मी त्यांची अर्धांगिनी आहे आणि मी सुद्धा यात भाग घेते. म्हणजे भाग घेऊ इच्छिते, कारण गृहस्थाश्रमी आम्ही असल्यामुळं, मी अर्धांगिनी असल्यामुळं मला पण तुम्हाला हरवावं लागेल. आणि मग ठीक आहे म्हणतात, तुम्ही प्रश्न विचारा. पण जेव्हा कारण ह्या वादाची अट अशी असते की वादात जो जिंकेल
समजा शंकराचार्य जर जिंकले तर मंडन मिश्रांनी त्यांचं गृहस्थाश्रम सोडून संन्यासाश्रम स्वीकारायचा. आणि जर मंडन मिश्रा जिंकले तर शंकराचार्यांनी गृहस्थाश्रम शिकवून त्यांचा शिष्य व्हायचं मंडन मिश्रा. मग असं ठरल्यानंतर मग जेव्हा त्यांच्या पत्नी म्हटल्या की तू तू मला हरव पहिल्यांदा, तेव्हा त्या गृहस्थाश्रमाविषयी किंवा पती पत्नी संबंधांविषयी शंकराचार्यांना या गोष्टींचा अनुभव नव्हता आणि प्रश्न विचारले. आणि मग ते म्हणतात की मला एका दिवसाची मुदत द्या. मग त्यांच्याकडे शंकराचार्यांकडे योग सामर्थ्य होतं. ते एका राजाच्या जो मरणासन्न होता, मृत्यूशय्येवर होता, अशा राजाच्या शरीरात त्यांनी प्रवेश केला योग सामर्थ्याने आणि त्याच्या एका राणीकडून हे सगळं ज्ञान प्राप्त केलं आणि पुन्हा शंकराचार्य मंडन मिश्रांच्या घरी आले आणि त्यांच्या पत्नीच्या प्रश्नांची उत्तरं दिली. म्हणजे समोरासमोरील व्यक्ती योग्य असतील तेव्हाच वाद होऊ शकतो. जे कोणी हरेल त्यांनी नम्रपणे हार मानायची असते. असंच रामानुजाचार्य सुद्धा किंवा मध्वाचार्य सुद्धा वाद वाद करायचे एकमेकांबरोबर, योग्य व्यक्तींबरोबर वाद करायचे. चौथा विषय म्हणजे संवाद. संवाद म्हणजे भगवद्गीतेची आपण प्राचीन परंपरा पाहिली की भगवंतांपेक्षा ही वादाची परंपरा ही कशी प्राचीन आहे ही पाहिली आपण. की भौतिक गोष्टीसाठी वाद हे सुद्धा सात्विक होणे गरजेचे आहे. वाद जेव्हा आध्यात्मिक क्षेत्रात असतो तेव्हा तो संवाद व्हायला हवा. जसं भगवंत भक्ताला उपदेश करतात, जसं भगवद्गीतेमध्ये आहे की जेव्हा अर्जुन म्हणतो की शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्न, आता मी तुझं शिष्य झालो आहे आणि तुम्ही मला ज्ञान द्या. म्हणजे भगवंत भक्ताला उपदेश देतात किंवा आध्यात्मिक विषयातील संवादाचे स्पष्टीकरण करतात किंवा गुरु शिष्यांना उपदेश करतात, प्रवचन देतात. असे वेगवेगळे संवाद आहेत आपण पाहतो. कृष्ण अर्जुन संवाद आहे, कृष्ण उद्धव संवाद आहे, शिव पार्वती संवाद आहेत, असे वेगवेगळे संवाद आहेत. ते उपनिषदांमध्ये अनेक संवादांचे उदाहरणं आहेत. अनेक शास्त्रात आपल्याला हे ते आध्यात्मिक विषयांशी संबंधित आहेत हे संवाद. पण हे जेव्हा संवाद घडतात तेव्हा जो प्रश्न विचारणारा आहे ना तो नम्र शरणागत असायला पाहिजे आणि श्रद्धाळू असायला पाहिजे. 3 क्रायटेरिया त्याला, तो नम्र असला पाहिजे, श्रद्धाळू असला पाहिजे आणि शरणागत. असा जर नसेल तर तो संवाद होणार नाही. संवाद त्याच्यात होतो जे जो दुसऱ्याचा शिष्य बनतो. म्हणजे भगवंत जसं अर्जुनाने भगवंतांचं शिष्यत्व पत्करलं तसं नम्रपणे प्रश्न विचारून ज्ञान प्राप्त करतो. हे आहे संवाद या शब्दाचे. संवाद आपण 4 प्रकारचे वार्ता पाहिल्या. एक म्हणजे जल्प, वितंडा, वाद आणि संवाद. संवाद म्हणजे सम्यक वाद, परिपूर्ण वाद, ज्याद्वारे आपल्याला भगवंताविषयीचं सत्य समजतं. म्हणून भगवद्गीता हा एक संवाद आहे जिथं भगवंत भक्तांविषयी, स्वतःविषयी आणि त्यांच्या शिकवणुकीविषयी ज्ञान देत आहे. या कारणाने संजयाला या आनंदाचा अनुभव झाला. आपण पण या वाणीचा, जेव्हा भगवद्गीतेच्या वाणीचा आपण श्रद्धेनं स्वीकार करू तर आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये आनंदात प्राप्त होईल. श्रीकृष्ण जेव्हा 10व्या अध्यायात विभूतीचे वर्णन करतात तेव्हा ते जे वादात आणि तर्कात लागलेले आहेत ना त्यांनी यात मी वाद आहे असं भगवंत म्हणतात. म्हणजे तर्कामध्ये मी वाद आहे असं भगवंत म्हणतात 10व्या अध्यायात आहे. त्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये 10व्या अध्यायातल्या प्रभुपाद हे जल्प, वितंडा आणि वाद याविषयी प्रभुपाद त्या तात्पर्यात सांगतायत त्या. तर दैनंदिन जीवनात सुद्धा आपल्याला जर समाधान प्राप्त करायचं असेल तर आपल्याला परस्पर मैत्रीचा भाव आपल्यामध्ये असायला हवा. म्हणजे आपण जेव्हा हे ऐकतोय ना की 2 महात्म्यांचा संवाद, कृष्ण आणि अर्जुन यांचा जेव्हा संवाद आपण ऐकतोय, जो भगवद्गीतेचा आपण 2 वर्षापासून हा संवाद ऐकतोय, तर हा सर्व जगाच्या कल्याणासाठी, केवळ अर्जुनासाठी नाहीये हा, तर पूर्ण जगाच्या. अर्जुनाला फक्त त्यांनी निमित्त मात्र बनवले आणि अर्जुन पण आपल्यासाठी प्रश्न विचारतोय भगवंतांना आणि त्याचे प्रश्न पण जगाच्या कल्याणासाठी आहेत.
परीक्षित महाराज आपण ह्याच दुसरी बाजू पण आपण सांगू शकतो. भागवतम आपल्याला परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींना प्रश्न विचारतात आणि ते सुद्धा एक महान संवाद आहे. तो संवाद ऐकल्यावरच आपल्याला कृष्ण भावनेची ऊर्जा प्रेरणा मिळते. जसं शुकदेव गोस्वामी जेव्हा नरकाचं वर्णन करत होते तेव्हा परीक्षित महाराजांना ते नरकाचं वर्णन ऐकून इतकं ते चिंतातूर झाले की ह्या जगातील सगळी लोक त्या नरकापासून त्यांची मुक्तता कशी होईल. आणि ते तसा प्रश्न नरकातून सुटण्याचा मार्ग भगवंतांना शुकदेव गोस्वामींना विचारतात. म्हणजे हे त्यांच्यासाठी होतं का, तर त्यांनी सगळ्या जगाच्या कल्याणासाठी हा प्रश्न विचारला परीक्षित महाराजांनी. म्हणजे संवाद ऐकल्यानंतर आपल्याला कृष्ण भावनेविषयी ज्ञान आणि सेवेची प्रामाणिक माहिती आजपर्यंत मिळत गेली. आणि ती भगवद्गीता आहे ती परीक्षित महाराज सुद्धा शुकदेव गोस्वामींना असंच दुसऱ्या स्कंदात विचारतात की, म्हणतात की भगवंतांच्या लीला ह्या अमृता समान आहेत. जेव्हा जसं संजय म्हणतोय ना की मला रोमांचकारी अनुभव येतोय, रोमांच उभा राहतात माझ्या, हे लीलांचं वर्णन अद्भुत आहे आणि जसं मी स्मरतोय तसं मला अजून आनंद मिळतोय त्याच्यातून. तसं शुकदेव गोस्वामी सुद्धा म्हणतायत की दुसऱ्या स्कंदात ते म्हणतात की हा जो भागवताचं जे अध्ययन मी करतोय, भागवताचं जे श्रवण मी करतोय शुकदेव गोस्वामींकडून, त्यामुळं मी परीक्षित महाराज 7 दिवस उपाशी होते. पूर्ण 7 दिवस उपाशी राहून ते भागवत श्रवण करत होते. आणि असं असतानाही ते काय म्हणतात की भगवंतांच्या या लीला मला अमृता समान वाटत आहेत आणि त्यामुळं उपाशीपणामुळे जाणवणारा थकवा सुद्धा मला जाणवत नाही. 7 दिवस अन्न पाण्या वाचून राहूनही ते अद्भुत अशा भागवताचे श्रवण करतायत आणि त्यांना उपाशीपणाची जाणीव होत नाही, आनंदाची जाणीव होतीये. म्हणजे जसं जेव्हा आपण पण श्रद्धेने श्रवण करू, ज्ञान घेण्याचा प्रयत्न करू, गुरु शिष्य परंपरेतून आले तर आपल्याला सुद्धा या आनंदाची अनुभूती होऊ शकते. त्यासाठी गुरूंची कृपा हवी. त्यामुळं गुरूंच्या कृपेनं आपल्या सुद्धा हृदयात ही आध्यात्मिक ज्ञान स्फुरित होऊ शकतो. जसं व्यासदेवांच्या कृपेनं संजयाला ही दृष्टी मिळाली, हे ज्ञान ग्रहण करता आलं, हा रोमांचकारी संवाद त्याला ऐकायला मिळाला, त्याप्रमाणे आपल्या सुद्धा हृदयात गुरूंच्या कृपेनं आपल्या हृदयात सुद्धा हे आध्यात्मिक ज्ञान स्फुरित व्हावं यासाठी आपण प्रार्थना करायला हवी. जसं अर्जुनानं श्रीकृष्णांना गुरु मानलं आणि त्याला अर्जुनाला पण दृष्टी मिळाली, तसं आणि भगवंतांनी त्याला कर्तव्य पालन करण्यास शिकवले, नियत कर्माचे पालन करण्यास शिकवले. तसं आपण पण गुरूंना प्रार्थना केली पाहिजे की माझ्याही हृदयात असंच आध्यात्मिक ज्ञान स्फुरित होऊ दे आणि तुमच्या या भगवद्गीतेतील ज्ञान माझ्या जीवनात मी आचरणात आणू शकेल आणि त्या ज्ञानाने माझ्या जीवनातही आनंदित अनुभव मला येईल, आनंदाचे पान मी करू शकेल, अशी आपण भगवंतांना प्रार्थना करू शकतो. हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतो. खूप हरी खूप बोल. धन्यवाद. तुम्ही एवढा छान क्लास दिला. थँक्यू व्हेरी मच. हरी बोल. हरी बोल. हरे कृष्णा. माताजी खूप डिटेलमध्ये तुम्ही संवाद, वितंडा, त्याच्यानंतर जल्प, अजून एक माझं मिस झालं, मला नीट ऐकायला नाही आलं. वाद, संवाद, जल्प आणि वितंडा. ओके ओके, थँक्यू माताजी. आणि ते मंडन मिश्रांची स्टोरी पण खूप छान होती, तुम्ही जे सांगितलं आणि वेगवेगळे प्रकार सांगितले. आणि गुरूंना आपण प्रार्थना केली पाहिजे त्या आनंदासाठी, तर ते खूप छान सांगितलं. माझा एक प्रश्न होता की ही जी भावना आहे की याला आपल्याला या कृतीमधून किंवा या सगळ्या संवादामधून किंवा आध्यात्मिक ज्ञानाचा आनंद आपल्या पण हृदयात यायला हवा, तर त्याच्यासाठी आपलं हृदय निर्मळ असायला पाहिजे का? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण गुरूंना नेमक्या काय प्रार्थना केल्या पाहिजेत? एक मी असं ऐकलं होतं की आपण किती कमकुवत आहोत किंवा किती एक क्षुद्र आहोत, ती एक भावना आपल्यामध्ये असायला हवी. आणि गुरूंची महती देखील, म्हणजे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा, हे भगवंत स्वतः सांगतायत.
तर काय हम्म. भावना नेमकी असायला हवी, म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी या गोष्टी आपण श्रवण करायला हव्यात का, किंवा नेमकं काय विचारावं गुरुंना, किंवा काय त्यांच्याकडे निवेदन असावं आपलं नेमकं? हरे कृष्ण. हृदय शुद्ध असणं खूप गरजेचं आहे, कारण जोपर्यंत हृदयात शुद्धता येत नाही तोपर्यंत आपण प्रार्थना पण प्रामाणिकपणे करू शकत नाही. आणि हृदयाची शुद्धता येण्यासाठी इतरांप्रती द्वेष भाव मत्सर हा आपल्या हृदयात नसायला हवे. इथं वाद वितंडामध्ये जल्पमध्ये आपण हम्म जेव्हा हम्म पाहतो हम्म तेव्हा एकमेकांविषयी द्वेष आहे, अहंकार आहे, दुसऱ्याला कमी लेखण्याची वृत्ती आहे, आणि ही हम्म वृत्ती हम्म भगवंतांना आवडत नाही. किंवा आपण हम्म इतरांना कसं प्रमोट करू शकतो, इतरांची कशी सेवा करू शकतो, हा भाव हम्म आपल्या. आणि जोपर्यंत अर्जुनाने शिष्यत्व स्वीकारलं नाही तोपर्यंत भगवंतांनी त्याला ज्ञान दिलं नाही. तसं हम्म हम्म आपण पण गुरु शिष्य परंपरेतून आलेल्या आचार्यांच्या शरण गेल्याशिवाय. आणि इथं सुरुवातीला सांगताना मी म्हटलं बघा, श्रद्धाळू असायला पाहिजे, हम्म नम्र हम्म असायला पाहिजे. ती जशी हृदयाची शुद्धता असायला पाहिजे तसं आपण श्रद्धाळू, नम्र आणि प्रामाणिक असलं पाहिजे आपल्या. आणि प्रार्थना ही अशी गोष्ट आहे की त्या प्रार्थनेनं आपण आपल्याला सर्व काही साध्य होऊ शकतं. म्हणजे प्रार्थना ही राधानाथ महाराजांच्या जीवनातून आपण पाहतो की हम्म प्रत्येक हम्म क्षणी त्यांना भगवंतांना प्रार्थना करायची होती. आणि प्रार्थना ही आपण इतरांसाठी पण करतो आणि स्वतःसाठी पण करतो. ही प्रार्थना हम्म आपल्याला आपले इच्छित ध्येय, म्हणजे जरी आपल्या हृदयामध्ये ती शुद्धता नसली किंवा हे नाही, हम्म ते आपल्याला प्रार्थनेनं त्या गोष्टी मिळू शकतात. फक्त आपण शरणागत राहिलं पाहिजे आणि इतरांप्रती सहकार्य भाव. आणि नेहमी इथं मी सांगितलं बघा, अहंकार जो हम्म असतो हम्म ना, इतरांचं जरी खोटं असलं ना तरी आपण मान्य करायला आपण तयार होत नाही की इतरांचं हम्म जेव्हा खरं असलं तरी, खोटं नाही, खरं हम्म असलं तरी आपण ते मान्य करायला तयार नाही. जेव्हा आपण आपल्या षडवेगांना षड रिपू जे आहेत त्याच्यावर विजय मिळवणं म्हणजे सांगणं सोपं आहे, पण त्याच्यावर विजय मिळवणं खूप अवघड आहे. आणि जेव्हा आपण भगवंतांची प्रार्थना करू, भगवंतांच्या भक्तांची सेवा करू, आपलं हृदय निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न करू आणि प्रार्थना करू, तेव्हा या भगवद्गीतेचा आनंद आपल्यासाठी नाही, ह्या ज्ञानाचा अनुभव आहे. म्हणजे आनंद म्हणजे भौतिक आनंद नाहीये हा. ते ज्ञान हम्म मिळाल्यावर, ते ऐकल्यानंतर, भगवद्गीता श्रवण करून जे आपल्याला ज्ञान मिळतंय तो आध्यात्मिक हम्म आनंद आहे. म्हणजे हा हम्म भौतिक आनंद आहे तो आपल्यासाठी नाही, आपल्या स्वतःसाठी नाही येतो, पण आपल्या आत्म्यासाठी मिळणारा तो आध्यात्मिक आनंद आहे. म्हणजे शरीरासाठी नाही तर आत्म्यासाठी मिळणार. थँक्यू अजून माताजी. कुणाला काय ऍड करायचं असेल तर करू शकता तुम्ही पण माताजी, सांगू शकता. नाही नाही, खूप छान सांगितलं माताजी. म्हणजे मला थोडंसं एक मनामध्ये किंचित असं वाटलं की कदाचित स्वार्थ आहे का, किंवा कधी कधी जेव्हा हम्म. आपण या सगळ्या गोष्टी ऐकतो तर एक वेगळाच ते आपण वर्णन करू शकत नाही काही गोष्टींचं. जसं आपण श्रवण यात्रेला गेल्यानंतर प्रभुपादांचं ते सगळा त्याग आणि संघर्ष हम्म. ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये एक काय म्हणतो, हृदयस्पर्शी सगळं आख्यान होतं प्रभूजींनी केलेलं. तर हम्म. ते त्याच्यामुळं म्हणजे आनंदाची अनुभूती पण होत होती एका बाजूने, की आपण त्यांच्याबद्दल श्रवण करतोय आणि हम्म. प्रभूजींकडनं श्रवण करतोय, भक्तांच्या संघामध्ये श्रवण करतोय. या सगळ्या गोष्टीतून तुम्ही जर म्हणाला ना की आनंदाची निर्मिती होते, ते आत्म्याचा असतो, हो की नाही? तर हम्म. ते खूप छान वाटलं की हा सर्वोच्च आहे, म्हणजे भावानंद म्हणू शकतो आपण, हा सर्वोच्च हम्म. आनंद. थँक्यू माताजी. थँक्यू थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थांबायचं का माताजी मग? हरी बोल खैरी माताजी. हो, करू का मग माताजी? थांबायचं. हो हो, चालेल. ठीक आहे. मीटिंग एंड कराल तुम्ही? चालेल ना माताजी. हो, तुम्ही होस्ट आहे म्हणाल काही माताजी. नसतील. हो हो. हा.